नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत बिसे. चंद्रा टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल की आपण आज बोलणार आहे काइंडनेसवरती, दयाळूपणावरती. तर मला तुम्हाला पहिल्यांदा एक वाक्य सांगायचं आहे, जे वाक्य माझ्या मनाला खूपच टच झालं होतं आणि मी तेव्हापासून खरं तर हे जीवनामध्ये अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आणि खरं सांगू मित्रांनो, ज्या क्षणापासून मी सुरुवात केली ना, की हे सुरू म्हणजे एखाद्या माणसावरती रोज दया दाखवणं, म्हणजे त्याच्यावर आपण उपकार नाही करत, तर आपण आपलं स्वतःचं कर्म चांगलं करत असतो. असं माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. तर आपण या धर्तीवरती, या ग्रहावरती आपण जी जागा व्यापली, त्याचं आपण काहीतरी ह्या ईश्वराला, या निसर्गाला काहीतरी देणं लागतो. मग देणं काय लागतो? तर मला वाटतं की आपण रोज एखाद्या तरी माणसावरती दया दाखवायला पाहिजे. आज आपण साधी गोष्ट घेऊ. आपण बसमधून प्रवास करत असतो. गाडी फुल भरलेली असती, एकमेकांना खेचलेली असती, कुठेही जागा उभा राहायला नसते. एवढे फुल गाडीमध्ये एखादी आजीबाई येते, एखादे आजोबा येतात, ज्यांचं वय 60, 65, 70 असतं. त्यांना उभा राहता येत नाही व्यवस्थित. जेव्हा असे आजी आजोबा येतात ना, तेव्हा मी असंख्य वेळा बघितलंय, माणसं वाट देत नाहीत, माणसं बसायला जागा देत नाहीत. मग ते कुणी असू द्या, पुरुष असो किंवा स्त्री असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणी असू द्या, ते त्या अजिबात जागा देत नाहीत. प्रत्येकजण आपल्याला बसायला भेटलं पाहिजे ह्या आविर्भावामध्ये. पण मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगू का, जेव्हा तुम्ही ती जागा द्याल ना तुमची स्वतःची आणि तुम्ही उभा राहील ना, तेव्हा तुमच्याविषयी इतर लोकांच्या नजरेमध्ये एक आदर असेल, एक सन्मान असेल. तुम्ही तुमच्या नजरेमध्ये स्वतःला उंचावलेलं असेल. ही एक गोष्ट झाली. तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहताय, 4-5 मजली बिल्डिंग आहे, तुमच्या घराच्या शेजारी एक फ्लॅट आहे, तिथे एक आजोबा राहत आहेत, त्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहेत. तर तुमचं कर्तव्य आहे आठवड्यातून 1-2 वेळा तरी त्या घरात जाणं, डोकावून बघणं, आजोबा काय चाललंय विचारणं, तुम्हाला काय आणायचंय का, काय आणून देऊ का तुम्हाला. हे पण एक दयाळूपणाचीच भावना आहे, हे तुम्हाला करायची आहे. त्याने काय होईल, त्या आजोबांच्या मनामध्ये तुमच्या प्रति एक चांगली भावना तयार होईल की किती चांगला मुलगा आहे, किती चांगले संस्कार आहेत मुलावरती. म्हणजे मला हे म्हणायचं नाही की तुम्हाला कोणी चांगलं म्हणावं, तुमच्यावर चांगले संस्कार आहेत म्हणावं म्हणून तुम्ही हे करावं. तर हे तुम्ही तुमच्यासाठी करावं. एक साधी गोष्ट विचार करा, आपण एक बियाणं जमिनीत पुरल्यावर त्याला हजारो, त्याच्या लाईफटाईममध्ये जर एक आंब्याचं झाड लावलं, त्याच्या लाईफटाईममध्ये लाखो आंबे येत असेल, ते पूर्ण त्याच्या जीवनकाळामध्ये एक एक बी लावल्यामुळं. त्याच्यामुळे दयाळूपणाची एक भावना तुम्ही रुजवली ना, की तुमच्यासाठी हजारो हात उद्या उभे राहतील. तुमच्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संकट असल्यानंतर. आपण दुसरं उदाहरण घेऊ. कित्येक लोक सरकारी काम करतात किंवा खाजगी याच्या कंपनीमध्ये काम करतात. ते त्यांचे सहकारी मित्र असतात, जे त्यांच्यासोबत काम करत असतात. कधी कधी एखादा नवीन जॉईनिंग असतं, जो मुलगा नवीन आहे, आत्ताच जॉईन झाला आहे. पण आपण मग त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला नवीन गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याला शिकवलं पाहिजे. एखाद वेळ चुकला, 2दा चुकला, 3दा चुकला, त्याला माफ करून त्याला पुन्हा पुन्हा शिकवलं पाहिजे. ही प्रक्रिया केली पाहिजे आपण. तरच त्या माणसाच्या, त्या मुलाच्या, त्या सहकार्याच्या, त्या कलिगच्या जीवनामध्ये, मनामध्ये तुमच्याविषयी चांगली भावना तयार होईल, तुमच्याविषयी आदर तयार होईल. उद्या जेव्हा तुम्ही संकटात असाल, तेव्हा तो मुलगा, तो कलिग, तो सहकारी तुमच्यासाठी एक पाऊल पुढे असेल. मला वाटतं की आपण जगापेक्षा वेगळं अजिबात काय करायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, साध्या साध्या गोष्टीतून आपल्या दयाळूपण दाखवायचं, रोज दाखवायचंय, रोज. आपल्याला पेपरमध्ये येण्यासाठी किंवा एखादा पुरस्कार मिळण्यासाठी भव्य दिव्य कार्य करायलाच पाहिजे असं नाही आहे मित्रांनो. साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो, ज्याने आपल्याला आनंद मिळेल, ज्याने इतरांचं भलं होईल. आणि ही कृती करत राहिलं पाहिजे. रोज तुम्ही ही दयाळूपणाची कृती करत राहिलं पाहिजे. तुम्ही विद्यार्थी असाल शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असाल, किंवा तुम्ही एखाद्या रिसर्च करत असाल, तिथं जेव्हा तुम्ही हे करत असताना तुमचा जेव्हा एखादा मित्र सोबत असतो, तोही
तुमच्यासोबत शिकत असतो किंवा रिसर्च करत असतो, तर तो चुकला तर त्याला समजावून घेणं तुमचं काम आहे, त्याला समजून सांगणं तुमचं काम आहे, त्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्या शिकवून तुमचं काम आहे. मी म्हणत नाही तुम्ही सगळा वेळ द्या, पण तुमचा थोडा तरी वेळ देऊ शकता ना तुम्ही. कोणीही देऊ शकतो, तुम्ही मी सगळे आपण आपल्या जीवनातला थोडा तरी वेळ देऊ शकतो आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये थोडा तरी आमूलाग्र बदल घडवू शकतो. तर मित्रांनो, ही कृती आजपासून लक्षात ठेवा. तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही नोकरदार असा किंवा तुम्ही कोणी असा, तुम्ही ही कृती सुरुवात करा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही करू नये. आणि का करू नये? फ्रीमध्येच करायचं आहे काय? आपले थोडे आपल्या खिशातले पैसे घालायचे का आपल्याला पैसे आणून द्यायचे कोणाला? काही नाही मित्रांनो. आज मी रस्त्याने चाललो ना, तर असे कित्येक उदाहरणं भेटतात की जिथं आपण आपली थोडीशी दयाळूपणाची कृती दाखवून तिथे हेल्प करू शकतो. पण आपण करतो का? आपण विचार करा. तुम्ही मी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कुणीतरी दुसऱ्यांना येऊन मदत करावी, कुणी दुसऱ्यांनी येऊन हेल्प करावी, आपण त्यापेक्षा आपणच का जाऊ नये? आपण दुसऱ्याची का वाट बघावं? मग जेव्हा तुम्ही संकट असाल, जेव्हा तुमच्यावर संकट येईल, तुम्ही अडचणीत असाल, तेव्हा तुमच्यासाठी लोक धावून येतील. पण आधी त्यासाठी तुम्ही धावून गेलं पाहिजे, लोकांच्या मदतीसाठी. हे जीवन आहे. लॉ ऑफ कर्म काय? हेच तर आहे. जे कराल ते फेडाल, कराल ते भराल. आणि तुम्ही जे जे आयुष्यामध्ये करत असताना चांगलं वाईट, त्याचा एक इम्पॅक्ट, त्याचा एक इफेक्ट तुम्हाला जीवनामध्ये जाणवणारच. हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही चुकीचं केलं चुकीचं होणार, तुम्ही चांगलं केलं तुमच्यासोबत चांगलंच होणार. त्यामुळे मित्रांनो, ही कृती आजपासून तुमच्या जीवनामध्ये लागू करा. माझी गॅरंटी आहे तुमच्या जीवनामध्ये 100% आमूलाग्र बदल होईल. तर मित्रांनो, आज आपण एक स्वतःशी प्रॉमिस घेऊया, एक स्वतःलाच वचन देऊया आजपासून, की आजपासून मी बसमध्ये जाताना माझ्या शेजारच्या आजोबाला, आजीला किंवा एखाद्या अपंग माणसाला, आंधळ्या माणसाला किंवा अजून कोणी हँडिकॅप असू द्या, त्या माणसाला मी कधी मला जर वेळ आली, गरज पडली, दिसला समोर माणूस, तर मी मदत करेन. अशी स्वतःशीच एक शपथ घ्या आणि कामाला लागा. थँक्यू.